नागपूर शहरात अंमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। पाचपोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एमडी या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 57,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यात आली। 24 डिसेंबर 2025 च्या पहाटे लालगंज मेहदीबाग येथील चकना चौक परिसरात श्री अमरनाथ बँडच्या बाजूला पोलिसांनी सापळा रचला। या कार्यवाहीत राहिल खान अल सिराज खान वय वर्ष 35 राहणार मोमीनपुरा याला ताब्यात घेण्यात आले। एनडीपीएस कायद्यानुसार पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 8.93 मिलीग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन अंमली पदार्थ सापडला, ज्याची अंदाजे किंमत 45,000 रुपये आहे। यासोबतच त्याच्याकडून एकूण 57,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क 22 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास आरोपीने दिलेल्या माहितीनुसार दुसरा आरोपी वल शेख कलाम वय वर्ष 36 राहणार मोमीनपुरा अन्सारनगर यालाही अटक करण्यात आली। कलाम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इमामवाडा, पाचपावली तहसील आणि कपिलनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत। सध्या आरोपी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत असून या अंमली पदार्थ साखळीचा अधिक तपास पाचपावली पोलीस करीत आहेत। ही कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली। आमचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाजगावकर व त्यांची टीम ही लालगंज खैरीपुरा येथे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक संशयित इसम राहिल खान वल्द सिराज खान हा मिळून आला होता। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 8.93 ग्रॅमचे एमडी पावडर जप्त केले। त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्याचे अन्य एक साथीदारामार्फत हे एमडी आणल्याचे सांगितले होते। तर तपासादरम्यान त्याचा दुसरा साथीदार सलमान वल्द शेख कलाम वय 35 वर्षे राहणार दोन्ही मोमीनपुरा याला ताब्यात घेण्यात आले आणि यांच्या ताब्यात एकूण 57,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राऊतसाहेब, क्राईम पीआय शेख युनुस, पोलीस उपनिरीक्षक नाजगावकर व त्यांच्या टीमने केलेले आहे। अंमली पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांची ही धडक कारवाई असून शहरातील तरुण पिढीला नशेपासून दूर ठेवण्याकरिता पोलिसांचा कठोर पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे। या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे।